मारहाण प्रकरणानंतर आता म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या एकंदरीत कृत्याचा म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी आता निषेध केलाय। म्हाडाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी प्राधिकरणाकडून आतापर्यंत 7 लोकशाही दिन आयोजित करण्यात आले। मात्र एवढे करून सुद्धा गेल्या काही दिवसांपासून म्हाडा मुख्यालयात येऊन गोंधळ घालणाऱ्या तक्रारदारांची संख्या वाढलेली आहे। असा गोंधळ जर होत असेल तर लोकशाही दिन आयोजित करण्यात अर्थ तरी काय, असा सवाल आता म्हाडाचे अधिकारी उपस्थित करतायत। आपण शासनामध्ये काम करत असताना जेव्हा त्यांनी काही आपल्या विचारले होते प्रश्न, त्याबाबत स्वतः व्हीपी सरांनी उत्तर दिलेलं होतं एकदा, तरी सुद्धा पुन्हा त्यांनी अशा पद्धतीने वागणं हे योग्य नाही। आपण जे नेहमीच म्हणतो की महिलांना कामाच्या ठिकाणी आदर दिला जावा, समान वागणूक मिळावी, असं असताना देखील तिथं त्या दिवशी त्यांच्याशी त्यांनी उद्धट वर्तन केलेलं होतं। ही गोष्ट खरोखरच योग्य नाही आहे आणि हा पायंडा पडणे तर अजिबातच चांगलं नाही। त्यामुळे आमचा या बाबतीमध्ये आम्ही अत्यंत तीव्रतेने निषेध व्यक्त करतोय। म्हाडाच्या सर्व संघटनांनी एक बैठक घेऊन असा निर्णय घेतला की 1 दिवसाचे लेखणी बंद आंदोलन आम्ही आज करणार आहोत। आजच्या लेखणी बंद आंदोलनातून म्हाडाचे कर्मचारी लोकांची कामं करायला आम्ही सदैव तत्परच आहोत, त्याच्याबद्दल कुठलीही शंका कसलीही असायचं कारण नाही। आम्ही लोकांच्या सेवेसाठीच नेहमी आहोत। तथापि काम करताना एखाद्या कुठल्याही कारणासाठी कुठं वेळ वगैरे झाला असेल तर त्याला संविधानिक पद्धतीने दाद मागता येते, ती दाद मागितली जावी। हमरीतुमरीवर येऊन काही प्रत्येक वेळी काही कामं होत नाहीत। त्यामुळं माझी अशी सगळ्यांना विनंती आहे आणि की योग्य त्या मार्गाचा, संविधानिक न्यायिक मार्गाचा अवलंब करून ह्या गोष्टी घडाव्यात। आजचा 1 दिवसाचा लेखनी बंदचं जे आंदोलन आहे ते सर्व जण आम्ही मिळून यशस्वी करू आणि म्हाडा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यावर केलेला अन्याय या निषेधाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।